जिमीचू साडीचे वेगवेगळे डिझाईन्स आपण ऑलरेडी बघितले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या ब्लाऊजचे डिझाईन्स बघणार आहोत। जिमीचू फॅब्रिक ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण त्याच्या बाह्यांमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार करू शकतो, जसं की लॉंग स्लीव्ज, पफ स्लीव्ज, बटरफ्लाय स्लीव्ज। पण जर तुमची बस्ट लाईन हेवी असेल तर तुम्ही ह्या ब्लाऊजच्या स्लीव्ज एकदम सिंपल ठेवणंच योग्य आहे। ही साडी थोडी पार्टीवेअर असल्यामुळे याच्यामध्ये स्लीवलेस ब्लाऊज खूप छान दिसतात। या ब्लाऊजला लाइनिंगसाठी तुम्ही कॉटन ऐवजी सॅटिन किंवा क्रेपचं कापड वापरू शकता। जर तुमच्या ब्लाऊजवर हेवी वर्क, कडदाना वर्क असेल तर ते तुम्हाला टोचू नये म्हणून तुम्ही तो ब्लाऊज थोडासा लूज आणि त्यालाही आतून अस्तर लावून घ्या। या साडीमध्ये तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट मॅचिंग हवा असेल आणि पार्टीवेअर ही लुक हवा असेल तर तुम्ही या साडीचे एकदम डार्कर टोन निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेल्वेटचं फॅब्रिक ब्लाऊजसाठी निवडू शकता। कोणत्याही प्रकारचे थोडंसं शायनी फॅब्रिक तुम्ही इझिली या साडी बरोबर पेअर करू शकता। ब्लाऊजला तुम्ही हेवी नेक पॅटर्न किंवा जास्त डिझायनिंग करणं टाळा, कारण ऑलरेडी ही साडी पार्टीवेअर असल्यामुळे ब्लाऊज सिंपल ठेवणं योग्य आहे। जर तुम्हाला या साडी बरोबर आलेला ब्लाऊज पीस शिवायचा नसेल बट तुम्हाला लुक तसाच एकदम शायनी हवा असेल तर तुम्ही सॅटिन, सॉफ्ट सिल्क, ब्रोकेड, सिक्वन्स त्याचबरोबर हेवी वर्क केलेले ब्लाऊज याच्याबरोबर ट्राय करू शकता। आणि जर तुमचा हा ब्लाऊज खूप हेवी वर्क केलेला असेल तर तोही तुम्ही इतर साड्यांबरोबर पेअर करू शकता, जसं की ऑर्गेन्झा, शिफॉन, जॉर्जेट, सिल्क, सॅटिन सिल्क या साड्यांबरोबर तुम्ही हा ब्लाऊज इझिली पेअर करू शकता। ब्लाऊजच्या डिझाईन बरोबरच जर तुम्हाला या दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।